मोर्याचा कारण पहिल्या दिवशी मी आवाज ऐकला होता. किती षटकांचा सामना? 4 षटकांचा सामना असेल. एक फेरबदल या ठिकाणी होतोय. दोन्ही टीमने या ठिकाणी मान्य केलं की 4 षटकांचा आम्हाला सामना खेळायचा आहे. अर्नाळा संघाचा इष्ट खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अर्नाळा संघाचा इष्ट खेळाडू 4 षटकांचा सामना आहे. संदीपजी परदेशी आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी पहिल्या मॅच पासून आपण क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत असताना त्यांना पाहतो. स्ट्रॅटेजी बनवली जाते त्यावेळेस ते पडद्याच्या पुढे दिसत नाही, पडद्याच्या मागे मात्र त्यांचा फार मोठा रोल असतो. पुन्हा एकदा त्यांच्या स्पर्धेचं बिगुल वाजणार का हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप चांगली स्पर्धा होती, प्रचंड गर्दी, अगदी 2 वाजेपर्यंत प्रेक्षक त्या स्पर्धेला आपण पाहिले होते. मॅच सुरू होतोय. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे या स्पर्धेतला. आमदार चषक 2022 अल्पेशजी भोईर, त्यानंतर आपण या स्पर्धेकरता संपूर्ण जी टीम आहे त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. लाईव्हच्या टीममध्ये जर बघितलं तर पाटील नेटवर्क अप्रतिम कामगिरी, आमच्याबरोबर स्कोरर स्वप्नील जे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात, तर कुंदन देखील आपल्याबरोबर होते. प्रमोद शेडगे, त्यानंतर लेजंड कॉमेंटेटर बालसुब्रमण्यम अय्यर, नितीन सरांचा देखील आपण आवाज ऐकलेला आहे. आणि आता क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. पंच सज्ज आहेत. 4 षटकांचा सामना, एकूण 8 षटक असतील या मॅच मधली. कृष्णा सातपुते, क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅट्समन येणार. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं प्लीज. विनायक भोईर प्लीज चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आणि चला बॅट्समन मैदानामध्ये. शेवटचा सामना या संपूर्ण स्पर्धेतला. कुशी 11 प्रेझेंट आमदार चषक 2022 मोनिश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली एक शानदार स्पर्धा. प्रकाश होतातला हा पहिला प्रयत्न कामेश राऊत, अल्पेश भोईर यांच्या माध्यमातून आणि कमालीचा यशस्वी ठरतो आहे. आता प्रत्येक वेळेला पहिल्याच प्रयत्नात सगळ्याच गोष्टी होत नाहीत, ही तुम्हाला या ठिकाणी सांगणं फार गरजेचं आहे. आघाडीचे दोन्ही फलंदाज चला मैदानामध्ये. विपुल सरांनी खूप एन्जॉय केले संपूर्ण स्पर्धा. यापूर्वी अनेक पारितोषिक त्यांच्याकडनं आपण पाहिली, परंतु एक अतिशय सुंदर अशी ब्रँडेड टीव्ही देखील त्यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. आणि ती टीव्ही कोणाला मिळणार? मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघितलं तर बाईक आहे, त्यामुळे टीव्ही कोणाला मिळणार? या सामन्यामध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करणारा गेम चेंजर खेळाडू असेल, त्या गेम चेंजर खेळाडूसाठी या ठिकाणी विपुल सरांकडनं एक अतिशय सुंदर अशा प्रकारची टीव्ही मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच साठी, म्हणजे गेम चेंजर खेळाडू म्हणजे मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार ज्याला मिळेल त्यालाच या ठिकाणी टीव्ही मिळणार आहे. जो सबको देते खुशी, इनका नाम है ऋषि, जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के जड़ने का काम किया था. चापेवाडी चषक देखील खूप चांगली स्पर्धा झाली. शिवनेरीची आठवण आपल्याला येणार आहे, रॉकीजचा आठवण येणं देखील फार गरजेचं असेल. या स्पर्धा ज्यांनी संपूर्ण सफाळे असेल पालघर जिल्ह्यामध्ये स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे.
सामन्याला सुरुवात होते आहे. अमित आपल्या कोटातलं पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज असेल तर खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहूया. हर्षद बारी आणि कृष्णा सातपुते. ज्याचं क्रिकेट जे आहे अतूट नाते तो आहे कृष्णा सातपुते. मॅडमने आज खूप चांगला डायलॉग घेतला. ज्यावेळेस हर्षद बारी आपल्याला पाहायला मिळाला होता, कधी एकदा तो डायलॉग येतो असं सगळ्यांना ती आतुरता होती आणि शेवटी तो डायलॉग आला. हर्षद बारी त्या ठिकाणी हिरो ठरला. मैदानामध्ये जाऊया जिथे ग्रँड फिनालेचा मॅच आपण पाहतोय. एकदा टाळ्यांचा गजर करूया आणि गणपती बाप्पाचा गजर. बोला गणपती बाप्पा. खूप छान ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल पॉइंट आणि कबर मधून सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय या ठिकाणी चौकार. आला दमदार चषक आमदार चषक वीरासन बुजुर्ग गावाचा. आला दमदार चषक आमदार. पहिला चेंडूवरती अतिशय सुंदर असा फटका, नेत्रदीपक फटका खेळलाय तो हर्षद बारीनं. आणि अमितचं काय स्वागत झालंय. यावेळेला आणखी एक चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती जर बघत होता चेंडू खराब नव्हता, परंतु सुंदर अशा प्रकारचं तंत्र आपल्याला हर्षद कडून पाहायला मिळाले. आणि आता इथे मैदानमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव. फिलहाल मैदान के अंदर एक बड़ा मुकाबला आप देख रहे हैं. फाइनल का मैच खुशी 11 की टीम, दूसरी तरफ से अगर देखें तो साईच्या अन्नाळा. इस ओवर की अगली गेंद अमित द्वारा. रिवर्स से खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. सुंदर गेंदबाजी. कृष्णा सातपुते इस मुकाबले में जो आखिरी पड़ाव है, ये जो 4 ओवर है, 4 ओवर में कितना दमखम लगाते, देखने वाली बात है. थोड़ा चोटिल भी है, मैं समझ सकता हूं, लेकिन फिलहाल क्या एक छोटी इंपैक्टफुल पारी खेल के जाएंगे आज. Oh, that's the beautiful delivery. Just pitching out of the off stump, just shuffling out of the off stump and looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket and there can be no run. Super bowling by Amit. जय, आपका स्वागत है. ओ ज्यादा गए. काफी ऑफ टाइम के बाहर भी खड़े हैं, सोचना फील कर रहे हैं, लेकिन अंबर के ऊपर कोई प्रभाव नहीं है इस वक्त. अच्छा ओवर. चौका आने के बाद लगातार 4 गेंदें बिंदी गेंदें डाली है. अब देख सकते हैं मैदान के अंदर 4 गेंदें बिंदी गेंदें आई है. आखिरी गेंद का खेल इस ओवर में आना बाकी. रन संख्या 4 रन बगैर किसी नुकसान के. ऑन स्क्रीन एक बार फिर ये सारा दृश्य देख सकते हैं. बैट्समैन जाके गेंद को वो कट करना चाहते थे, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है. अच्छी फील्डिंग जरूर हुई है और अब जाकर पहले ओवर का खेल समाप्त. आखिरी गेंद पर सिंगल है. रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के. हमारे साथ डीजे अपने जुड़ रहे, कहानी के साथ वापस आएंगे. देखते रहे, सुनते रहे. आमदार चषक 2022 का कमाल धमाल ग्रैंड फिनाले का मैच. सगळ्यांच्या जिवारी जिंकण्यासाठी मैदानात धडपड सारी. आज या मैदानाचा विचार केला तर ग्रँड फिनालचा मॅच आहे, प्रकाश जोतातली स्पर्धा आहे आणि शेवटचा मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. खुशी 11 प्रेझेंट आमदार चषक 2022 मोनिश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली एक अतिशय दर्जेदार स्पर्धा. कामेश राऊत, अल्पेश भोईर, योगेश करत, अंकुश भोईर, त्याचबरोबर महेंद्र SP अर्थात दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर रोहिदास पाटील. सुंदर आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. पहिल्यांदाच या मैदानावरती आपण पाहिलं तर प्रकाश होता ही स्पर्धा पार पडते आहे. तब्बल करती 49 बिनबाद 5 अशी सुरुवात. गेंदबाजी में परिवर्तन, संदीप को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए.
इस वक्त गेंद को ऑनसर की तरफ खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। 1 रन का इजाफा। कृष्णा 7 पोते इस मुकाबले में किस सोच के साथ खेलेंगे। संदीप करबत जो कि लीजेंड खिलाड़ी मैदान के अंदर काबिलियत है, बहुत ही अच्छी तरह से गेंदबाजी करते हैं, लाइन लेन पर निर्भर रहते हैं, गति परिवर्तन के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं। अब जाकर मजा आएगा। कृष्णा 7 पोते ऑन स्ट्राइक। नहीं 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 नहीं, गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही है। इस वक्त संदीप करबत की अच्छी गेंद, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी गेंद है। अगेंस्ट द टर्न खेलने का प्रयास किया गया। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज कृष्णा 7 पोते। इस बार हवा में है लेकिन गेंद बाउंड्री की तरफ जाएगी तेजी के साथ। 2 रन लेने का मौका मिलेगा। 2 रन मुकम्मल, विकेट के पीछे दौड़ लगाते हुए कृष्णा अभी भी स्ट्रगल कर रहे। प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा प्रकारचा एक कालावधी येतो, अशा प्रकारचा दौर येतो जिथे माणूस स्ट्रगल करत असतो, संघर्ष करत असतो। कृष्णाने हे चढ उतार पाहिलेले आहेत, परंतु आताचा जो फेज आहे तो थोडासा संघर्षाचा आहे। या मोसमाची सुरुवात दिमागदार झाली होती कृष्णा 7 पोतेकडनं। प्रहार चषक असेल, बिग बॅश चे आपण इनिंग बघितल्या होत्या। 3 टूर्नामेंट किंवा 4 टूर्नामेंट मध्ये कृष्णा 7 पोते खूप सुंदर फलंदाजी करत असताना आपण पाहिलं, परंतु त्यानंतर काही इनिंग अशा आहेत जिथे अनेक प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतात। धपलकर धाब्यात 8 बिनबाद 8 अशी सुरुवात आपण बघतो। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज असेल संदीप खरबत। हवेमध्ये चेंडू आहे, झेल तर होणार नाहीये, प्रयत्न तितकासा आपण बघितला तर चांगला नव्हता। इथे या 2 धावा पूर्ण होत आहेत। 2 धावांनी धावसंख्या होते ती या दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा बिनबाद 10। या मॅचचा विचार केला तर अर्नाळा संघ देखील दावेदारी पेश करणारा संघ आहे। 1.5 लाखाचा प्रश्न आहे। ट्रॉफी अतिशय सुंदर आहे। त्या पलीकडे जर बघितलं तर या मॅच मध्ये 2 षटकामध्ये आतापर्यंत म्हणजे 1.5 चेंडू मध्ये जर बघितलं 10 धावा झाल्या। शेवटचा चेंडू असेल या षटकातला, कृष्णा 7 पोते सज्ज असेल। एका हाताने खेळलेला चेंडू आहे, बघूया काय घडतंय। फलंदाज बहुधा झेल पकडलाय, झेल पकडलाय, झेल पकडला आहे। कारण बरेचसे इथे प्रेक्षक आहेत ते बरोबर आमच्या समोर आहेत, त्यामुळे इथून काही दिसत नाहीये, परंतु रिॲक्शन हेच सांगते की कृष्णा 7 पोते बॅक टू द पॅव्हलियन जातो आहे। आणखीन एकदा अपयश त्याच्या पदरात पडतंय। धाबोल करते धाबा आहेत त्या 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। थँक्यू डीजे। असे फेज येतात प्रत्येक खेळाडूच्या दृष्टिकोनात आपण विचार केला। विराट कोहली देखील आज संघर्ष करतोय। एक वेळ अशी होती की प्रत्येक मॅच मध्ये शतक झळकवण्याचा प्रयत्न विराट कोहलीने केला, परंतु 2 वर्ष विराट कोहली देखील संघर्ष करतो। हे होत असतं, तरी सुद्धा त्या दोन्ही खेळाडूंचे म्हणजे आता कृष्णा 7 पोते आणि मी विराट कोहलीची तुलना करणार नाहीये, दोन्ही खेळाडूंचं स्थान वेगळं आहे, परंतु अशा प्रकारचे क्षण येत असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, परंतु तरी सुद्धा लोकप्रियता त्यांची कमी होत नाही। धापलकरती एकूण धावा 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा सामना आपण या संपूर्ण स्पर्धेमधला पाहतो आहे। 1,50,000 रुपयांसाठी मैदानात सुरू असलेली लढत है। फिलहाल मैदान के अंदर बल्लेबाज की बात करें तो नंबर 4 पर आए हैं करण। मेरे हिसाब से इस वक्त करण का रोल बहुत इंपॉर्टेंट रहेगा। स्ट्राइक करण पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। फुल टॉस गेंद है हवा में, गेंद के नीचे लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी ले लिया कैच। मैदान के अंदर देखे तो बिल्कुल इस वक्त पारी समाप्त हुई है। बल्लेबाज हर्षद बारी की पारी समाप्त हुई है। इस वक्त शानदार गेंदबाजी का मुजाहरा। ऑफ टप के बाहर गेंद थी, लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे बल्लेबाज।
हर्षद, लेकिन उस वक्त स्ट्रोक अच्छा नहीं था, टाइमिंग अच्छी नहीं थी, गेंद सीधी चलेगी लॉक ऑफ की तरफ, खिलाड़ी मौजूद था, इन्होंने लिया कैच। दूसरे विकेट का पतन, रन संख्या 10 रन, 2 विकेट के नुकसान पर गणेश को मौका मिलेगा नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए। 3 पर करण है जिन्होंने कमाल की पारियां खेली है, छोटी लेकिन बहुत जबरदस्त पारियां है, इंपैक्टफुल पारियां बिल्कुल आपने खेली, अब जाकर मजा आएगा। 2 खिलाड़ी ऐसे हैं जिनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। एक तरफ विनायक भोईर स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करते बल्लेबाज करण, टिप ऑफ टप के बाहर गेंद को ऑनसर की तरफ खेलने की कोशिश, संघर्षातून यशाकडे गरुड झेप घेणारा नायक म्हणजे विनायक। मैदानामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली जाते, धावलका धावा आहेत 10 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। करण मी मागाशीच म्हणालो की ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केले, छोट्या छोट्या इनिंग पेश केल्या आहेत, परंतु प्रभावी कामगिरी केली। पुलटा चेंडू होता, खोलवर टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न, परंतु पुलटा चेंडूवरती तितकासा आश्वासक फटका आलेला नाहीये। एक चांगली इनिंग खेळणं फार गरजेचं असेल। शेवटचा मॅच खेळत असताना चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जर बघितलं, रत्नागिरीमध्ये सेमीफायनलचे 2 मॅच खूप चांगले झाले, यापूर्वी जर बघितलं तर क्वार्टर फायनलचे काही मॅच चांगले झाले, सेमीफायनलचा मॅच देखील रंगला, परंतु चॅम्पियन ट्रॉफी मध्ये फायनलचा मॅच तितकासा चांगला झाला नाही। 6 चेंडू 30 धावा, या सगळ्या गोष्टी देखील खूप चांगल्या बघितल्या, परंतु या मैदानामध्ये तशाच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल का? टप्पा पडल्यानंतर ऑफच्या बाहेर जाणारा चेंडू, बॉल झाल्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये, धावपल करते धाबा येते, 29ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 11 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अडचणी संघ आहे, खुशी 11चा संघ अडचणीत आहे, कारण जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धाबा होणार। डॉट चेंडू, दबाव प्रचंड वाढतोय, 4 षटकांचा सामना आहे, 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। ज्या वेळेला अपेक्षा आपण जास्त करतो ना, त्यावेळेला घोर निराशा होत असते। क्रिकेटचा हा खेळ आहे जिथे अनिश्चितता ठासून भरलेली आहे। या वेळेला टायमिंग परफेक्ट आहे, चेंडू या ठिकाणी जातोय लॉकॉनच्या दिशेनं, डाऊन द ग्राउंड खेळलेला आणखी दर्जेदार फटका, चेंडू सीमा पार, षटकार। खुशी 11 प्रेझेंट आमदार चषक 2022 आपण पाहतोय या ठिकाणी पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अतिशय शानदार अशा प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट। अजूनही आपण बघितलं तर प्रेक्षक जे आहेत या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। बघूया आकडे पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहू शकता, जो बॉम्ब जातोय अप्स अँड डाऊन, 5000 पर्यंत देखील प्रेक्षक गेले होते, असाही काळ आला, 5400 पर्यंत आपण एका वेळेला पोहोचलो होतो। एकूण आतापर्यंत जर बघितलं तर 2,26,760 पर्यंत आकडा जातोय। एवढी रात्र या ठिकाणी सरल्यानंतर आपण सकाळच्या 17 कडे वळलोय, तरी पण अजून 1000 प्रेक्षक जोडले गेलेले। 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। एकूण षटकाचा विचार केला तर 3 षटकाचा खेळ समाप्त झाला। शेवटचं षटक आपण मैदानामध्ये पाहणार आहोत। निर्णायक षटक टाकण्याकरता विघ्नेश अष्टपैलू खेळाडू आहे, 29 धावांची खेळी कोण विसरणार या मैदानातली, गेम चेंजर खेळाडू ठरला होता। आज जर गेम चेंजर खेळाडू ठरलात तर विपुल सरांकडून तुम्हाला एक छान गिफ्ट दिलं जाईल। ऑन साइडला फटका खेळलाय, चेंडू जाईल काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर बदल क्षेत्ररक्षण होतंय, एकेरी धाब्याने धावसंख्या निश्चित वाढते। डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय। धावपल धाबा त्या 18 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4थ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू असताना खुशी 11 प्रेझेंट आमदार चषक 2022 ग्रैंड फाइनल मैच। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसका पता तो आज ही चलने वाला है। इस पक्ष स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार है, बल्लेबाजी करने के लिए गणेश तांबोरे। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, ऊंची चली गई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी ले लिया कैच। फंटास्टिक बॉलिंग, सुपर बॉलिंग, 18 प्लस आफ्टर विकेट, कौन सफलता मिली? जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। गौतम आखरे थोड़ा लेट आए हैं भाई, इस वक्त नंबर बहुत इंपॉर्टेंट, क्योंकि जिस तरह से गौतम आखरे बल्लेबाजी करते
शानदार स्ट्रोक खेलते हैं, लेकिन नंबर थोड़ा सा नीचे है। 1 2 3 में इनको आप जरूर देखते हैं। 18 पर 3 अब जाकर नंबर 5 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए हैं गौतम आकरे। करण 3 गेंद में 2 रन। गौतम आकरे को अपना खाता खोलना है। अच्छी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहरा विघ्नेश द्वारा। गौतम आकरे की बात करें तो हाईएस्ट स्कोर है 26 रन बनाए 60 मैचेस के लिए 6। व्हाइट बॉल, अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा, काफी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद। संजय पाटिल मैदान के अंदर इस वक्त ऑफिशियल के तौर पर। दूसरी तरफ से आप देख रहे हैं श्रीकांत कल्याणी घोरपड़े तीसरे अंपायर। और गेंद चली गई, नहीं रुकने वाली है, या एक बार फिर रुकेगी। पहली बार एक बार फिर गेंद रुक गई है। 2 रन लेने का मौका मिलेगा। 2 मिनट के लगा था कि गेंद चली गई बाउंड्री की तरफ। इसी के साथ स्कोर जा पहुंचा है 21 रन 3 विकेट के नुकसान पर। 21 पर लॉस ऑफ 3 विकेट। निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। 3 गेंदें शेष है। दुधिया रोशनी में टूर्नामेंट आप देखते हुए। करण तैयार, ऑन सेट पर पहली भी फील्ड। हवा में गेंद है, मिड विकेट पर खिलाड़ी है, काउ कॉर्नर पर खिलाड़ी मौजूद, ले लिया कैच। सुंदर फील्डिंग, लाजवाब फील्डिंग का मुजाहरा किया गया है। चौथा शिकार, गेंदबाज की मेहनत नहीं जाएगी बेकार। ये तो कहने की है बातें कि नहीं जी सकते। Exclusive. .73 का है। गौतम आकरे एक इंपॉर्टेंट खिलाड़ी। और जलीस शेख को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए। आपके पास केवल यहां से अगर देखिए तो 2 गेंदें शेष है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए गौतम आकरे, जिनका स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। हाईएस्ट स्कोर 26, 6 मैचेस में 60 रन, मतलब कि अच्छा प्रदर्शन नहीं है। वो हवा में गेंद टिप्पा खाने के बाद उछालते गेंद को ऑन पर खेलना चाहते थे। गेंद बल्ले के ऊपर तो नहीं आई है। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ क्या रन आउट मिला इस वक्त। बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं। समस्या बढ़ती भी खुशी 11 के लिए। अब जाकर विकेट गिरता हुआ, गाना बजता हुआ। कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग, कारल्याचे डोंगराला ग, चैताचे महिन्याला ग, गमावले गजमज लाई डोंगर, गमावले गजमज लाई। शुक्रिया डीजे। 21 पर 5। चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी करते हुए विघ्नेश। निर्णायक गेंद इस इनिंग की ग्रैंड फाइनल का मैच है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है, इसका पता तो एक बार फिर आज ही चलने वाला है। इसके बाद में आपके पास वो 25 गेंदें हैं, वो बताएगी चैंपियन कौन है आमदार चषक 2022 में। पैर की तरफ गेंद, क्या नेक्स्ट की तरफ या ऑफ स्टंप के बाहर आए थे, देखने वाली बात। सोच बहुत ही बढ़िया थी। 1 रन का इजाफा। ओवर फिलहाल देख सकते हैं 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या 22 रन 5 विकेट के नुकसान पर। लक्ष्य इतना भी बड़ा नहीं है। फाइनल का मैच बहुत बड़ा है, बोझ भी ज्यादा होता है, दबाव भी ज्यादा होता है, लेकिन मजा आएगा। टोटल इतना बड़ा नहीं है, जो हमारे पास नहीं है वो ख्वाब है, जो हमारे पास
है वो लाजवाब है, ये सोच के एक बार फिर गेंदबाजी करनी होगी गेंदबाजों को। तो जीतने के लिए जो लक्ष्य रखा हुआ है उसका पीछा करने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे। गेंदबाज में एक बार फिर अपना जलवा गेंदबाज दिखाएंगे। क्या गेंदबाज सरदार असरदार बनेंगे? वो सारे सवाल, उस सवाल के जवाब मिस्टर प्रमोद शेड़गे। दूसरी तरफ से अगर देंगे कामेश राउत, अल्पेश भोईर, रोहिदास पाटिल, महेंद्र भोईर, इनका मैं आभार प्रकट करना चाहता हूं। इस टूर्नामेंट में, प्रतियोगिता में 2 दिनों में कमेंट्री बॉक्स में कमेंट्री सुनाने का मौका आपने दिया है, तो शुक्रिया दोस्तों। और क्रिकेट के मैदान पर करना पड़ता है छाप और काटा। दिस इज प्रशांत आदौड़े सिंह, बाय बाय टाटा। धन्यवाद देवा पाटील, थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे यांचा आवाज ऐकत होतात हिंदीमध्ये स्पेशलिस्ट पाहायला मिळत आहेत। 23 धावांचं लक्ष घेऊन उतरले 2 फलंदाज विनायक भोईर एका साइडला, रणजी पट्टू ज्याचं नाव सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं। एक चांगलं क्रिकेट चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल। प्रशांत घरत एका साइडला आपण पाहतोय, सुरेख सूप बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल, तर एका साइडला मात्र विजय हजारे ट्रॉफी ज्यांनी गाजवली विनायक भोईर, अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं, आणि सुरेख क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते ब्रँड ऑफ अर्नाळा। साईच्या अर्नाळा संघाने मात्र पहिल्या इनिंग मध्ये धमचाक सोडली गेली, मात्र या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी कशी केली जाईल, कारण शेवटचा चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते। हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतो क्रिकेटच्या खेळापुढे कोणीही सर्वश्रेष्ठ नाहीये। कृष्णा सातपुते एका साइडला फ्लॉप शो ठरला गेला, परंतु क्रिकेटच्या मैदानात मित्रांनो, खेळाडूंनो, वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये। हे दिवस दोन्हीही जाण्यासाठी आलेले असतात, म्हणून क्रिकेटच्या मैदानात नेहमीच मान सन्मान जर मिळवायचा असेल तर तुम्हाला नेहमीच पाय जमिनीवर ठेवावे लागतात, डाऊन द अर्थ। तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत। 2 संघांमध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा स्वर्गीय मोहनीश संजय राऊत यांच्या प्रित्यर्थ आपण पाहतोय ही स्पर्धा खुशी 11 प्रेझेंट करत असताना अल्पेश दादा भोईर, कामनेश दादा राऊत आपण पाहतोय त्यांचं सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहू शकताय। तसेच योगेशजी घरत, अल्पेशजी घरत, रोहिदास पाटील, महेंद्र भोईर आपण पाहू शकताय, शुभम पाटील असतील, अनंत पाटील असतील, संदीप भोईर असतील, भूपेश पाटील असतील, शुभम पाद्य असतील, या संपूर्ण मंडळींचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। कल्याणी गुरपडे सर, वेलकम आणि खूप खूप धन्यवाद आपला, थँक्यू व्हेरी मच। अप्रतिम टप्पा पड्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय, पंच मात्र यावेळेला वळतील का पाहायचं आहे। संजय पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, यस बाईट्स दर्शवत असताना पंजा यावेळेला दर्शवत आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशन ए डिव्हिजनचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये श्रीकांत भोईर एका साइडला आपण पाहू शकतायत, पहिल्या चेंडूवर एक धाव येत असताना खात श्री गणेश शाय केला जातोय। प्रज्योत अंबिरे एका साइडला काय टिचून मारा करेल, अचूक टप्प्यावर भेदक मारा, धारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळेल। या सर्व प्रश्नांचं उत्तर आ वासून उभं राहिलंय, ते मात्र डगआउट मध्ये खुशी 11च्या आपण पाहतोय। विनायक भोईर टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू, चौफेर फटकेबाजी करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं। अजून सुद्धा आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद आमदार चषकच्या कमिटीच्या वतीने।
यावेळेला पहिला ऑन साइडला सुरेख पद्धतीने बॅट आणि पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना एम्ब्रोज खान चेंडूला कलेक्ट करतात आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते एकंदरीत 2 या धावसंख्येवर. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे? अर्थातच 365 दिवस, 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांगपत्ता सुद्धा लागत नाही. 360 डिग्री मध्ये खेळणारा फलंदाज पाहायला मिळते, तुलना करू शकत नाही, परंतु त्या सिच्युएशनने खेळण्याचा पद्धत वेगवेगळ्या विभागामध्ये पाहायला मिळते. प्रशांत घरची बॅट जेव्हा तळपते ना तेव्हा अनेक गोलंदाजांची पिसे काढतो हा मात्र खेळाडू, परंतु प्रज्योत अंबिरे एक बेस्ट अँड बेटर क्वालिटी दर्जाचा जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर इंटेलिजंट गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, टॅप केला जातोय. जलील शेख डिरेक्ट हिट करतील का? येस. आणि या वेळेला आपण पाहू शकता डेंजर झोन कडे थोडीशी रिस्क घेतली गेली होती, कारण एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास म्हणून पाहायला मिळतोय. एक एक धावेसाठी झगडताना संघर्षमय जीवन आपल्याला पाहायला मिळतं, व्यतीत करावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. 23 धावांचा पाठलाग करताना यावेळेला आपण पाहू शकतात एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत अंबिरे मॅन फ्रॉम वरोर आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर प्लेन त्या लाईन यासाठीच ओळखला जातो. काही गोलंदाजी केले प्रज्योत अंबिरेने या सिरीज मध्ये, अफलातून गोलंदाजी करत असताना मात्र ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात जवळजवळ 6 विकेट 6 मॅचेस मध्ये चांगल्या इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रज्योत अंबिरे टू विनायक भोईर. यावेळेला पाहिलं स्क्युअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला जलील शेख यांच्या हातामध्ये, चेंडू मात्र विसावला गेलाय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय प्रज्योत अंबिरेने आपली मात्र कामगिरी, भरीव कामगिरी करत असताना आपली जबाबदारी यावेळेला निश्चित स्वरूपात चांगली पार पाडली गेली. आणि पहिल्या षटकांमध्ये फक्त 3 धावा, सामना रफ अँड टफ होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 18 चेंडू असतील, 18 चेंडू मध्ये 20 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण स्वयं डीजे. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची, केलतन मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची. दुर्गेशी 11 नाव संघाचा आमचे, देताव दादाला मी मान. दुर्गेशी 11 नाव संघाचा आमचे. जर आपण पाहिले तर 18 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एम्ब्रोज खान गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत घरजसाठी. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा फलकावर. एकंदरीत दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 17 चेंडू आणि 20 धावा. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. सामना रंगतदार होईल यात काही ती मात्र शंका नाहीये, कारण गोलंदाजी टिचून मारा केला जातोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा यावेळेला गोलंदाजांच्या द्वारे पाहायला मिळतोय. आता 16 चेंडू 20 धावा. अप्रतिम सुरेख टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. मॅग्निफिसंट बॉलिंग. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात विनायक भोईर काहीतरी आपल्या पार्टनरला दिलासा देत असताना पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, तसंच आपण प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला ऑटोमॅटिक सापडेल. यावेळेला प्रशांत घरात यश मिळालं. प्रयत्न करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि हा आलेला कणखर दमदार षटकार आमदार चषकामध्ये 6 धावा.
जबरदस्त अप्रतिम. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा. हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला प्रशांत घरतने जबरदस्त आक्रमकता दाखवली. आपण कशासाठी ओळखलं जातो हे प्रशांत घरतने मात्र एम्ब्रोज खानला याचं प्रत्युत्तर दिलं. 6 धावा येत असताना 9 धावा फलकावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. त्या ठिकाणी आपण पाहू शकताय सीमारेषा पलीकडे 22च्या स्वरूपात 4 धावा मिळतील त्या साईच्या अर्नाळा या संघाला. धावांची गती फलकावर 13. विजयासाठी आता मात्र 10 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत 13 चेंडू मध्ये 10 धावा. अवघं म्हणून चालणार नाहीये. एक क्रिकेट आहे. 13 चेंडू मध्ये 10 धावा सुद्धा झालेल्या नाहीत. हे मी पाहिले समालोचन करताना. आगरी समाज गटामधून तुषार घरतने क्लास गोलंदाजी केली होती. फक्त 2च गडी बाद झाले होते. परंतु चामुंडा चषकामध्ये तुकाने मात्र सुपर बॉलिंग करत असताना कशित कोपर या संघाला पराभूतच्या छायेत नेलं होतं. हा रेकॉर्ड आहे. अप्रतिम ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. इनटू द गॅप मध्ये चेंडू फरार. चेंडू सीमारेषा पार. आणि हा आलाय प्रशांत घरतच्या बॅट मधून खणखणीत दमदार चौकार. विशूची का ऑलराऊंडर बॉलिंग बॅटिंगला त्या मारतोय धन्यवाद प्रमोद घरत आणि शशिकांत भोईर. या स्पर्धेला आपण खूप चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. 12 चेंडू 6 धावा. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून जे आमचे दाते पाहायला मिळाले त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून पंच, समालोचक, स्कोरर, मोस्टली पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम, नितेश पाटील असतील आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. सर्व या स्पर्धेला विशेष योगदान देणारे आमचे दाते पाहायला मिळाले. व्यक्तिमत्व, विरातन बुद्रुक ग्रामस्थ मंडळी, महिला वर्ग, आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्गांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. जय दवणे ऑफ साइडला विनायक भोईर. पहा सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. कारण विनायक कडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत. परंतु आपला पार्टनर लयबद्ध झालाय. त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले. तर एक सेन्सेशनल क्रिकेट कसं खेळावं हे मात्र विनायक भोईरने दाखवून दिलं गेलं. एक रणजीपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 11 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. पाहायचे जबरदस्त यावेळेला आपण पाहू शकाल. स्वप्नील घरत अप्रतिम चांगल्या प्रकारचा लेखाजोगा. गोल्डन मॅजिक फिंगर पाहायला मिळाले. मलिंगा किनी असतील, कुंदन किनी असतील. या अगोदर धीरज घरत पाहायला मिळाले. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र कृष्णा सातपुतेकडे वळतोय. तत्पूर्वी डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. विजयासाठी चेंडू आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 4 धावांचं लक्ष. हे समोर असेल साईच्या अर्नाळा. हा संघ आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू विजयाच्या दिशेने पावलं उचलताना विजयाचा सुगंध दरवळेल का हा प्रश्न मात्र निर्माण झालाय. 10 चेंडू 4 धावा. आमदार चषकचा चॅम्पियन्स दुसऱ्या पर्वामधलं कोण ठरेल हे अगदी थोड्या वेळात आपल्याला स्पष्ट दिसेल. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. परंतु जलीश शेखची सुद्धा खूप चांगल्या प्रकारची मात्र या खेळाडूची तारीफ करावी लागेल. कारण खूप वेळेनंतर मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट अजून सुद्धा हाताळतात. मॉडर्न शिरकाव संघातून बिलॉंग करताना हा खेळाडू आपण पाहू शकताय. संदीप दादा परदेशी सकाळपासून या वेळेला उपस्थित झाले. केवलजी पाटील असतील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. 9 चेंडू 4 धावा. 9 balls remaining and 4 runs required to win. यावेळेला सरळ बॅटने आणि या वेळेला चेंडू सीमारेषा पलीकडे निघून खेळ खल्लास. साईच्या अर्नाळा चॅम्पियन्स 2022 चा कॉंग्रॅच्युलेशन. किरण घरत मयूर घरत हनगुणवान. विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान. विनायक भोईर चेतन भोईर काम संघाचे पाठीशी हान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची शान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची शान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची शान. हाय क्रिकेट आमची जान. हाय क्रिकेट आमची
थँक्यू डीजे थँक्यू. 2 मिनिटं थांबायचं. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल. शेवटीच आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. तर रेश्मा मयेकर मॅडम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर या आपण डीजेला ऐकूया आणि त्यानंतर येऊया मैदानाच्या दिशेने.